शेतकरी नवरा हा कधीच ऐकू शकत नाही. शेतकरी नवरा कधीच ऐकू शकत नाही. हे सगळ्या 4 गुरं म्हणा 2 एकर 4 एकर जमीन घरात असली पोरगी सुखाची राहते. तशी नोकरी मागं पोरगीचं काय, पोरगीला टीव्ही पाहिजे, तिला सोनं पाहिजे, पावडर पाहिजे. तो नोकरीवाला काय चिघाड करणार आहे का? तो म्हणणार आले का तुझा खर्च भागवीस तो मी गेलो इकडे मरून. आम्ही 40, 50, 60च्या आसपास करडे पोकड देऊन टाकले. स्वतःच्या जीवावर काय लाख रुपये पाडू शकतो या. पण आता कसा जमाना झालाय, पूर्वी शाळा शिकल्यामुळं काय म्हणते ते, तो नोकरवाला पाहिजे. तो उद्या नोकरी नसला, मुंबईला जरी असला कुठं कंपनीत, तरी मुलगी काय म्हणती, आताच्या मुली कशा कष्ट करत नाही त्या, काय नाही, नुसतं पार्सल आणून खाणाऱ्या मुली त्या. घरात त्याला स्वयंपाक येत नाही, काय येत नाही. नमस्कार बाबा. हा नमस्कार. तुमचं नाव सांगा की. भगवान नारायण बोपाटी. बर बाबा, मला सांगा, आता ही तुम्ही शेळ्या मेंढ्या राखताय, ही व्यवसाय किती दिवस झाला करताय तुम्ही? हे जवळजवळ 3 मोडू आमच्या वडिलांच्या गेल्या. म्हणजे 3 पिढ्या. आजा असताना आजा गेला मरून, वडील गेले मरून, आता मी स्वतः 3ऱ्या डोईला राहिलो. होय. हो. म्हणजे आता ही तुमची 3री पिढी म्हणा. 3री पिढी. बर, म्हणजे जवळजवळ 150-200 वर्ष तरी 200 वर्ष होऊन गेली. बर, मग आता मला सांगा की तुम्ही ही पिढ्यान आलंय म्हणून असं राखत चाललाय का तुम्ही स्वतः काय नवीन सुरुवात केली होती शेळ्या मेंढ्या? नाही, पिढ्यान ही परिस्थिती गरीब असताना लोकांची चाकरी करून ते आमच्या आजोबांनी सुरुवात केलेली. बर, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही नवीन काय खरेदी केली? नवीन काय खरेदी केलेली नाही. म्हणजे त्याच खाणीतल्या शेळ्या? त्याच खाणीतली ही संपूर्ण. म्हणजे जवळजवळ ही एक बी शिर्डी जरी धरली तरी ही त्या खाणीतली 150-200 वर्ष पूर्वी त्याच उत्पन्न हे त्याच्यातल्याच पुढे वाढत चालले. बरं, मला सांगा, तुमचा सकाळी उठल्यापासून दिवसभर कार्यक्रम कशा पद्धतीने चालतो? हे कशा पद्धतीने चालतो म्हणजे असं आहे, सकाळी 8:30-7 वाजता, हे 5:30-6 वाजता उठणे, घरी येणे, चहा पाणी करणे, आंघोळ पांघोळ करून माघारी नाश्ता करून शेळ्या मेंढ्याकडे जायचं. बरं, आणि परत तिथून आपलं हे व्यवसाय म्हणजे असा आहे, कष्ट करेल तेवढं थोडं आहे. होय. नाही त्याला जावं सकाळचं लवकर तर याला पाणी मिळणार नाही. मग ती गोरवाल्याकडे झालं चाकरीच्या माणसाकडे हा धंदा. स्वतःचा धंदा म्हणजे व्यवस्थित केला तर सकाळी 9:30ला ही जत्रा वाडग्यातनं बाहेर पडायला पाहिजे, सोडलंच पाहिजे. मला सांगा, आता ही एकूण किती आहे? एकूण ही बारीक मोठी 150 आहे. 150 आहे. ह्याच्यामध्ये बकरी जास्त दिसतात आणि शेळ्या कमी दिसतात. म्हणजे कसं झालंय, जसं फाळणी आम्ही कशी केली आहे, मेंढ्यात नाही उत्पन्न गावलं तर शेळ्यात गावलं, शेळ्यात नाही गावलं तर मेंढ्यात गावलं, असं म्हणजे जुगाड केलाय, जोडधंदा केला. म्हणजे ह्याचं कसं असते, रोगरायाला आता दिवसांदिवस पाणी कमी झालं, पाणी मिळत नाही त्याला, परत टायमाला खायला नाही, त्याला खायला मिळणार कवा ज्वारी निघाल्याशिवाय ह्याला पाला मिळत नाही. नाही तर आता ही गोरागत माळाने ह्यानी आडवून त्याला काय पाहत नाही, पोट भरत नाही, कशी तरी नेऊन संध्याकाळची वाडग्यात गुंडवायची. बर बर बर, म्हणजे आता चाऱ्याची बोंब आहे. रानं मोकळी होईस तोपर्यंत काय नाही फिरवायची आणि आपली आणायची तिकडून. पण आपलं नाही तिथं कुठं नाही कुठं तरी अडचणीत हे जाऊन ढाळा पाणी पाडावंच लागतोय. शहरासाठी तरी नेऊन जमते का? बरोबर आहे. मग आता मला सांगा की आता तुम्ही 2 जण दिसताय एवढ्या, मग ती काय मुलगा आहे का तुमचा? बर बर. आता ह्याच्यातनं तुम्ही आता जवळपास पिढ्या ही राखत चाललाय. आता ह्यात शेळ्या किती आहेत? शेळ्या 30 आहेत. 30 आहेत. बरं, ह्यात आपल्या पहिल्या शेळ्या ह्या त्या खाणीतल्या झाल्या तुम्ही म्हणला. मग ह्याच्यामध्ये 2 पिल्लाच्या शेळ्या किती आहेत आणि 3 पिल्लाच्या देतात का? 3 पिल्लं देतात का शेळ्या? 3 पिल्लाच्या 4-5 आहेत. देतात 3 पिल्लं? 3 पिल्लं देते. पण तिला काय आहे, पिल्लं देते ती खरं, पण त्याला खायला नसल्यामुळं दूध उत्पन्नाला कमी पडते, त्याच्यामुळं ती लहान करत पोसत नाही. मग आम्ही काय करतो, 3 झाले असले तरी आपण तरी देऊन टाकायची, 2 ठेवायची. 2चं पालन पोषण होते का व्यवस्थित? बर, मला सांगा, मेंढीच्या पिल्लाला जास्त दर आहे का शेळीच्या पिल्लाला? शेळीच्या पिल्लाला दर. होय. शेळीचं पिल्लू तुम्ही आता ह्या शेळ्या समजा 2-2 पिल्लं देतात म्हणा, तर वर्षातनं किती वेळा येतात बरं? हे 1.5 वर्षात 2 वेळा येतात. 1.5 वर्षात 2 झोप होतात. आणि एका येताला 2-2 पिल्लं म्हणलं तर तुम्ही पिल्लं किती दिवसानंतर विकता?
पिल्ला आम्ही 3-3.5 महिन्याच्या आत विकतो. नंतर सांभाळत बसत नाही तुम्ही? नंतर काय तोवर शिळी माझ्यावर आलेली असती, गाभण राहिलेली असती, शिळी परत आटते ना. म्हणजे बरोबर, म्हणजे शिळी आल्यानंतर लगेचच गाभण राहते हा, नंतर? लगी येल्यानंतर नाही, 2-2.5 महिने झालं का नाही की लगे माझ कर लगी माझा गणार. बरोबर, बुकुड असतोय सारखा संग. बोकुड आहे. चालते. आणि सरासरी 3.5 महिन्याच्या पिल्लाला काय रुपयानं दर येतो बरं? काय रुपयाने म्हणजे असा 7,000, 7,500, 8,000, जसं त्याला आपण संपला अशी किंमत येते. मग चांगलं बऱ्यापैकीच सांभाळायला असलं तर 8-10 पर्यंत जातं का? 8, 10, 12. 12-10 येतात. हो. मग चांगला दर येतो शिळीच्या पिल्लाला. आणि मेंढीच्या पिल्लाला तेवढा दर कशामुळे नाही बरं? मेंढीच्या पिल्लाला दर येत नाही म्हणजे कसं असतं, त्याला खाद्य लय घालावं लागतं, सांभाळावं जास्त लागतं, त्याला सेपरेट रतीब घालावं लागतो मेंढीच्या पिल्लाला. मेंढीच्या पिल्लाला. बरं. आणि काही कसं असतं, रानावर फरक असतो ना. रानाला चारा भरपूर असला तर तिच्या आईला दूध येईल. बरोबर, तर ती पिल्लू होईल चांगलं, नाही तर कसं होईल? फुटून. बरं. मग आपण आता बैलाला रतीब चारायचं म्हटल्यावर आपण काय करतो, खोंड चांगला आहे म्हटल्यावर त्याला बैलाला रतीब चारल्यानंतर तो खोंड चांगला तयार होणार. हो. तसंच ह्याचं बी आहे. ह्याला आम्ही काय करतो, रोज संध्याकाळचं पिढे पेंड, गव्हाचा भुसा, गहू, मका याची चारत असतो. भरडा ही करून भरडा करून म्हणजे पिल्लाला, म्हणजे त्या पिल्लाला 8-9-10 हजार रुपये किंमत येते कोकराला. हो. म्हणजे शेवढंच चारून घरी खुराक सुद्धा द्यावा लागतो तर जर नाही. पिल्ल चांगली तयार करायची म्हटलं तर. आता उन्हाळी पडली तर आता त्याला त्या पिल्लाला खायला घालावं लागतं ना, तर बरं. त्याचं उत्पन्न नाही तर मग काय करायचं. बर, मग तिशाक शारडामध्ये आणि ही बाकीची राहिलेली बकरी ह्याच्यामध्ये वर्षाकाठी जवळपास किती उत्पन्न राहतं बरं? सगळं उत्पन्न घालायचं. खुराक खर्च आपला सगळा जाऊन तसा खर्च जाऊन काय राहत नाही, म्हणजे 3-4 हजार लाख रुपये खर्च राहतो शिल्लक. मग 4-5 लाख रुपये आपली गावते ती म्हणायचं वर्षाकाठी. हो. पण कष्ट लय आहे. कष्ट लय, आणि त्यात कसं आहे, कष्ट असून ह्याच्यात रोगरायाचा प्रादुर्भाव आहे जास्त. तीच तुम्हाला आता विचारणार होतो की ह्याच्यामध्ये जर रोगराई आली तर त्याचा उपचार तुम्ही कशा पद्धतीने करता? आम्ही आमच्या पद्धतीने उपचार करतो. म्हणजे आम्ही करायला जाऊन तिथं मेडिकलमधनं की आम्हाला 15-20-25 वर्ष झाली तिथनं मी शेळ्या मेंढ्याला औषध आणतो. औषध देते. मग ते जेव्हा मावलं द्यायचं असेल ते आज आपण गेलो तिथं. गेल्यानंतर मागल्या 3 महिन्याची पावती आपण तिथे नेऊन लावायची मेडिकलवाल्याला. ती देते. मग तो काय म्हणणार, गेल्या वारीनं आपण ही मेंढ्याला आपण औषध दिलं होतं, आता ह्याच्याबद्दल 3 महिन्यानं ती औषध बघून दुसरं बदलून देणार. बरं. म्हणजे थोडक्यात ह्यात वेगवेगळ्या पद्धतीचा आजार येत असते. काय काय पद्धतीचा आजार येतात बरं शेळ्यांना मेंढ्यांना? ते गुळकुंडेच येतो, तोंड सुजणार, तोंडाला गटसर्प, गटसर्पागत, मावा येतो. आम्ही इथंच करतो ते मेडिकल मध्ये, ते आम्ही तिथे सांगितलं का नाही, मग त्याचा उपचार करायचा. म्हणजे आता तुम्हाला एवढी वर्ष लागतात त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव आला त्यातला नाही म्हणायचं. डॉक्टरला आम्ही बोलू तर डॉक्टर काय करतो, या आज बोलवलं तर इंजेक्शन करणार 200-300 राहते. तिने जगलं तर जगलं तर गेलं. मग डॉक्टरने म्हणायचं का त्याला लई झालं. म्हणजे असं आहे. मग आम्ही 3 महिन्याला जंताचं औषध आमचं तुम्हाला सांगतो 12 महिन्यात 15 ते 20 हजार रुपये खर्च औषध पाण्याला आहे. म्हणजे 15 ते 20 हजार रुपये औषध पाण्यासाठी ह्या एवढ्या जित्राबासाठी खर्च वर्षाला करावा लागतो. तर ही जित्राबा असं दिसतंय चांगलं. बरोबर. ब्रुटॉन पाजावं लागतंय, लिव्हर टॉनिक आहे ब्रुटॉन, भूकवाढीसाठी म्हणा बारक्या पिल्लांना, किंवा जंताचं औषध असं जंताचं आहे ना, अल्बोमार ही अशी बाकी 3-3 महिन्याला जंताचं बी तुम्ही औषध देत आहे. म्हणजे प्रॉपर एखाद्या शेळी पालना सारखं आपलं शेळी पालन चालू आहे. म्हणजे एखादं जर आपण बंदिस्त म्हणतो, बंदिस्त शेळी पालन जसं करतात तिथं सुद्धा वेळेच्या वेळेला औषध उपचार करावा लागतो तर ती जगतात. ती कसं असतं बंदिस्त शेळी पालनचं तुम्हाला सांगतो, जो माणूस नवीन आहे का नाही त्याला काय प्रॉपर्टी नसती, त्याच्या खिसा गरम आहे का नाही तो मजेत असतो. काय तर मी हे शेळी पालनला गोठा बांधला हे झालं, पण त्याला खाद्य पुरवत नाही शेळी पालनला, नवा आहे तोपर्यंत ती मजा मारतो. आणि परत ती एकदा त्याचं घर बसायला लागलं, शेळी खाली घ्यायला लागलं का नाही, मग त्याला काय उत्पन्न गावत नाही, काय नाही, बंद करावं लागतं. ती मरून जाते, ती काही उत्पन्नित घट येते. म्हणजे ती बंद पडण्यामागचं कारण हीच आहे म्हणायचं थोडक्यात. कारण म्हणजे त्याला 40-50 एकराचा मालक असला, स्वतः मालक त्या शेळी पालनवर असला नाही घरगुती, तर त्याचा फायदा.
नाही तर कामगार लावून काय उपयोग? कामगार काय लावणार किंवा आणणार इथून उजवर पाला टाकणार त्याला, तो जाणार निघून मग इथं बस तिथं मालिक येणार. कसं का आपलं आहे शेळ्यामेंढ्या आहे त्या बऱ्या, हे असं आहे ना. आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या जाती बघतो. हो कुठं लांब कानाच्या, कुठं काय जास्त दुधा देणाऱ्या, कुठं शिंगाला वाकड्या म्हणा किंवा काय वेगवेगळ्या जाती सांभाळतात लोक. ती सांभाळणार म्हणजे ते मालक तसा पाहिजे, माहिती घेणार, क्लिअर डिटेल जिथली तिथं उत्पन्नाला आपल्याला कसं फायदा होईल असं घेणार पाहिजे. नाही तर नवीन काय असतं, नवीन माणसाचा तो फायदा नाही. बरं त्याच्यामध्ये फायदा होतो का? होतो की, बंदिस्त मध्ये होतो की. आपल्या ह्या गावरांपेक्षा त्या चांगल्या का ह्या चांगल्या? गावरांपेक्षा तुम्हाला सांगतो हे खरं, म्हणजे ही आपली देशी शिळी आहे का नाही, हा ही हिंडून फिरून खाणारी, ह्याला काय रोगराई होत नाही. हे ऐकतच नाही हे का? ऐकत नाही. भले वर्षात 2 जरी पिल्लं दिली ना हा तर हिला औषध पाणी लागत नाही, काय नाही. रानात हिंडून फिरून मग हिला जाग्यावर घालण्यापेक्षाही साधी शिळी ऐकत नाही. म्हणजे बंदिस्त पेक्षा जाग्यावर तिला एक प्रकारचा चारा, तिला काय असं फिरून सगळं काय नाही, खाता हवेत आलं. खायला मिळत नाही. प्रत्येक गोष्ट 1-2 प्रकारचा चारा टाकणार हा. आपण, ती काय घास पीस तुम्ही, काहीतरी. खाद्य आणलं असं ती घालणार त्या टाकीत, टाकणार त्या ह्याच्यात. हा. परत चुबाबलीचा पाला आणला तर तो घालणार. त्याला काय ती खाणार समधी घाणी घाण पायाखाली पाडणार कुठं ह्याच्यासारखं स्वच्छ नाही नाही. फिरून हा रानावर काळीतच बसायचं. राहणार खाली. हा बरोबर. आणि ह्याला म्हणल ती चीज खायला हा, प्रत्येक मला पाला. ती काय चारीचीच काय 18 पकड जातीचं ही झाडपाला खाणार. हो. मग आपल्या दिवशी आपण म्हणतो, हा. आणि त्यात ती म्हणतात की 1-1 लाख रुपयापर्यंतच्या शेळ्या येतात, 50-50 आहे हजाराला ती. पिल्लं जातात. ती किती 50 लाखाची पिल्लं आहे ती. 4 आणि 5 शेळ्या सांभाळणार जो माणूस फायदा करून घेणार आहे ना हा. तो 100 आणि 50-60 शेळ्या पाळण्याचा मालक तसा कोण राहिला नाही. म्हणजे 4-5 शेळ्या पण चांगल्या सांभाळणार, त्या चांगल्या शेळ्याला दर येतो. हा येतो दर. हा आणि आपल्या गावरांची पिल्लं इकायला काय त्रास होतो का हो? का जातात आपली सरसगट लगेच? जाते ती की सरसाडा बारीक मोठी तशी काय हा. तशी काय. म्हणजे ह्याला इकरीला काय आपल्याला प्रॉब्लेम येत नाही नाही? नाही नाही नाही. म्हणजे जागेवर सुद्धा नेते ती इकडलं व्यापारी. म्हणजे ही कसं त्या तुम्ही लांब कानाचे म्हणा ती दुसऱ्या चोरट्या जाती नाही. म्हटलं की ती जी ह्याला आहे तशी त्याला ती जी नाही. म्हणजे मटणाला ह्याला भावलोय ह्याला भाव जास्त. दिशी आपल्या असल्यामुळं. बर. आणि आता मटण बी जास्त महागले. हा मग आता ती काय वजनाला जास्त असते ती. मग ती कुर्बानी फिरबानीला हा, इकते ती किंवा काय? कुर्बानीला म्हणा एक खाटकं पिटकं ही अशी बाजारात येणारी घेऊन जाते ती. म्हणते ती आता काय ठेवून करायचंय. हा. कवचित एखादा मालक ठेवतो ती वर्षाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा बोकड करणार आणि मग तो कुर्बानी 2 लाखाला 3 लाखाला तू विकणार. हा मग जाते ती. हा बरं आता मला सांगा, आता ती बंदिस्त मधलं झालं, आता आपण फिरून राखतोय. हा. मग आपल्या बी शाळेमध्ये एक बोकड दिसतोय मोठा. किती वर्षाचा आहे बरं? तो आता वर्षाचा आहे. एका वर्षाचा हो. आहे आताशी. हो आणि मग चांगला मोठा लट झाला दिसतोय तर तो. त्याला आम्ही रतीब घालतो ना. त्याला काय रतीब आहे बरोबर? रतीब आहे, पेंड आहे, हा. तुम्हाला गहू. गहू ही. हा तरी- 2 टायमाला त्याला रतीब आहे संध्याकाळ सकाळचा. सकाळ संध्याकाळ तरी संध्याकाळी तरी किती रतीब ठेवावा लागतो त्याला? अर्धा किलो? अर्धा किलोच्या पेक्षा कमी ठेवतो आम्ही. म्हणजे अर्धा किलो जिथल्या तिथं ते राहिला हा. वर्षाचा हे असलं एवढं मोठं जनावर पोट भागते का आता एवढा अजून किती वर्ष ठेवणार बरं? आम्ही ह्याला आता पुढल्या वर्षी काढणार. पुढल्या वर्षी बकरीदला. हो. तरी किती रुपये येतील त्याचा असं वाटतंय तुम्हाला? 60-70 च्या आसपास जाईल असा अंदाज आहे. 60 आली असेल त्याला, किंवा मागितला असेल ह्या कुर्बानीला किंवा काय? गेल्या वर्षी हा. तेव्हा 35,000 मागितलं. आता 70,000 येते ती. आणि वरनं आपली शेळ्यांची हा, लागण चालू राहते. शेळ्याला ही उत्पन्नाला बोकड लागतं. भेटत नाही. 700 रुपये घेतली एका बोकडा शेळी नेली लावायला. हो. हा म्हणजे वाढले मग त्याचं. मग? आता वय किती आहे तुमचं? 75 आणि 75 वयन आता झाडपाला पाडायचं म्हणलं तर तुम्ही पाडता का? काढतो. म्हणजे 75 वर्ष असून सुद्धा झाडा चढता हो. तुम्ही या वयात बी? हो आपण झाड पाडायचं सोडलंच नाही ना. हा. पहिल्यापासून लहानपणापासून 16 वर्षापासून कसले बी झाड असले तर खारुटीत जाऊन पाडणार. हा. कसले बी तुमचं असू द्या, त्याच्यामुळे सवय. वडाचं असू द्या, उंबराचं असू द्या, कसले बी निर्गेलचं असू द्या, बाबडीचं. हा किती बी त्याला पायऱ्या नसल्या काय नसले तर ती जाऊन पाडणारच. 75 वर्ष वय असून सुद्धा एवढी ताकद अजून हो. आहे की झाडावर हो. चढून झाडपाला पाडायची. माकडागत चढून ती एकदा झाड मनात बसलं का नाही, हा. ती किती बी तुमचं कसले बी अडचण असू द्या, हा.
काही लोक शिड्या लावून चढतात पण आपण कधी शिडी लावून चढलो नाही. म्हणजे किती बी अडचणीत असलं किती तरी बी अडचण पाडणार. एकदा मनात बसलं की ती किती बी अडचण असतो तुमची पाडणार. हा. आणि कोराडी बी तशा असते तुमच्याकडे? कोराडे म्हणजे काय नुसतं वस्तारेगत काम काम पटदिशी झालं पाहिजे. ती धुपत बसायला हजेरीच्या माणसाकडे दिवस काढा बसल्या बसल्या 10-15 मिनिटात तर झाड खाली. हा यायलाच पाहिजे. तर मग काय तो तुम्हाला काय मग ही आडवून बसून जमते का? मग ही अशी सांभाळून उपयोगाची काय काय? काय आहे त्याला? ही कवर बी वर बघणार नाही, तोंडाकडे नाही. आपल्या. हा पटदिशी काम होऊन आपलं चाललं दुसरीकडे निघून. वयाच्या मानाने मग तुम्ही जास्तच कष्ट करता राहू. नाही तर आता बघितलं तर आपण 40-50 वर्षात माणसाला बीपी शुगर काय कुठं काय अटॅक आम्हाला पिटॅक. मग तसलं बीपी नाही शुगर नाही काय नाही. 4 बाऱ्या झाडावनं पडलोय. 4 बाऱ्या झाडावनं पडून जीप गाडी खाली 2 बाऱ्या घाऊन परत तुम्हाला सांगतो 3 बाऱ्या करंट लागला. 3 बऱ्या करंट लागला. त्यातनं वाचलोय. म्हणजे बरंच कष्ट आहे. म्हणजे ह्या लक्ष्मीने वाचवले. हे चित्राबानीच म्हणायचं. किंवा मालक नाही तर मग चारायचंय कोण? मग कोण आहे? मालकच नाही तर कोण आहे? त्यानं वाचवलं म्हणायचं. या मुख्या जनावराचा आशीर्वाद आहे म्हणून ही चालली आहे. आणि कोणाला जास्त आर्य करून बोलायचं दादा नाना करून दिवस काढले तसंच शेळ्या मेंढ्यावालाच आहे चांगलं हम्म. त्यांच्यासाठी. हा ते चालतंय. आता तुम्ही एवढे दिवस राखताय, असं तुमच्या ह्याच्यामध्ये काय झालंय का वेगळं की बाबा असा एखादा बोकड होता की तो मला सगळ्यात जास्त उत्पन्न देऊन गेला किंवा जास्तीत जास्त रुपयाला इकला मी? तसं म्हणजे आता कसं झालं आम्ही 40, 50, 60च्या आसपास बोकड देऊन टाकले. 40, 50, 60 हजारापर्यंत बोकडं इकलेत म्हणजे कुर्बानीला. ती किती 3 वर्ष ठेवून 4 वर्षी. हा म्हणजे 3-3 वर्षाची करड बोकडं कुर्बानीला 60-60 हजारापर्यंत बी विकलेत. हो म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न आहे याच्यात बी. आहे की त्या विलायतीपेक्षा. विलायतीपेक्षा लय हे चांगलं आहे. त्याला लय सांभाळावं लागतं. त्याला रोगाचा बाधिकार असतो. होय. हवामान जर चांगला असला तर ठीक, नाही तर एक ठिकाणची शेळ्या म्हणा बोकडं त्याला हवेची घराच्या बाहेर काढत नाही काही. आता मला सांगा ह्याच्यामध्ये शेळ्या जी दिसतात हे आपल्या गावरान आहेत. गावरान आहे. त्या इलायती शेळ्यांना जशी मागणी येते जास्त पैशाला, तशी ह्या शेळ्यांमध्ये तुम्ही सांगा की आपल्या ह्या शेळ्या सरासरी काय रुपये भावाच्या आहेत बरं? एखादी शेळी जर धरली आपण ह्यातली चांगली तर त्या शेळीला किती रुपये किंमत येईल जास्तीत जास्त? 20-22 हजार रुपये किंमत येणार. म्हणजे 20-22-25 हजारापर्यंतची आपल्यात शेळी आहे. बरं चालतंय. तशी एखादी शेळी आम्हाला चांगली यातली दाखवा की जेणेकरून तिच्यामध्ये सगळी गुणवैशिष्ट्य पुरेपूर आहेत आणि तिला 20-22-25 हजारापर्यंत किंमत येऊ शकते अशी ठोकर एखादी शेळी आम्हाला दाखवा. आणि मला सांगा की ह्याच्यामध्ये टोटल आपण नफा बघितला आणि गावरानच चांगला आहे शेवटी. मग मला सांगा जी आपली सुशिक्षित तरुण आहेत ज्यांना नोकऱ्या पाणी नाही ते आता काय करते? ही जागा आहे शेड बांध 10-12 शेड आण एखादा बोकड आण आणि ती शेळी पालन चालू करते ती. बरोबर का नाही? आणि काही दिवसांनी मग तोट्यात जातात. ज्याला माहिती आहे ती फायद्यात बी जातात. पण जी काय तोट्यात जाते ती त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की बाबा ती करणं योग्य आहे का आपली गावरानच पाळणं योग्य आहे किंवा काय? पाळलेली योग्य आहे. बरं त्याला तुम्ही आता शेळी पालन बंदच केलं. तुम्ही आता सकाळचं त्याला खाद्य टाकून जाणार, येणार का संध्याकाळी 5ला, तर ती दात क्रिकेट येऊन ती बसणार, ती येईल तेव्हा तिला पाणी मिळणार. हा तर तसं ती स्वतः मालकानं त्याची दक्षता घेतली नाही ती फायद्यात आहे. मालकांनी दक्षता घेतली पाहिजे. नोकराच्या जीवावर काय उपयोग नाही. नाही जर शेळीपालन पगार घेणार आणि जाणार निघून. शेळीपालन जर फायद्यात ठरवायचं असेल तर स्वतः लक्ष देणे ह्याच्याशिवाय पर्याय नाही. चालतंय. नाही तर कसं असतं नवीन शेळी पालन केलं जो मालक 2 नंबरचा म्हणा स्वतंत्र धंदा करणार आहे तो काय म्हणणार मी गेले बारीक शेळ्या मेंढ्या केल्या आता मला काय होत नाही, मग हाही की आपण स्वतः करू. मग तो माणूस स्वतः जे करणार आहे पहिल्यापासून राबलेला तो शेळ्याचं उत्पन्न काढू शकतो. म्हणजे ज्याला अनुभव आहे तो कधी बी फायद्यातच जाणार, तोट्यात जाऊ शकत नाही. तोट्यात जाऊन कारण त्यांनी कष्ट घेतलेला असते सुरुवातीला. पहिले त्याच्या घरात त्यांना म्हणा नोकरीला जायच्या अगोदर तो केलेला असतं केलेला धंदा पाहिजे तेव्हा त्याला उत्पन्न गावतो. बरं आता मला सांगा ह्याच्यामध्ये आपल्या शेळ्या गावरान शेळ्या आहेत ह्याचं दूध सुद्धा औषधी मानलं जातं. मग ह्याचं दूध तुम्ही विक्री करता का पिल्लांनाच वापरता? पिल्लाच वापरतो, विक्री करतो. जर काय लिटरनं जातं बरं दूध ह्या शेळ्याचं आपल्या? ती लिटर जातं म्हणजे किती 40 रुपये लिटर जातं. बरं 40 रुपये लिटरनं. बरं ह्या दुधाचा काय फायदा होतो बरं? आयुर्वेदिक आपण म्हणतो बऱ्याच औषध उपचारावर चालतं, ही रोगावर चालतं, आजारावर चालतं.
बरीच माणसं बाटली भरून येतील तुमच्यापासून नेत बी असतील. नेते ती. हा बरं कशा कशासाठी वापरतात बरं कशा बरं, कशावर हे वापरते म्हणजे कसं हा. ही वनस्पती शेळी मेंढी झाडपाला वनस्पती खाते त्याच्यामुळे ही दूध पौष्टिक असतं. बारक्या मुलांना सुद्धा बारक्या पाजतात. मुलांना हा. म्हणा ही काय तसं अधिकार नसतो. हा. बरं लहान मी मुलाला मी बऱ्याच बारक्या जणांकडनं ऐकलंय हा. की समजा तुम्हाला कावीळ म्हणा किंवा टायफॉइड वनस्पतीच आहे. त्याच्यावर दूध हे काय डॉक्टर सुद्धा सांगतात की शेळीच्या दुधात औषध घ्या हा. म्हणून सुद्धा सांगतात. खोकल्याला म्हणा समजा लहान मुलाला ही या चालतं. पौष्टिक आहे दूध वनस्पती झाडपाल्याचं वनस्पती म्हणजे तुम्हाला सांगतो आयुर्वेदिकच आयुर्वेदिक आहे. त्याच्यामुळे दुसरं काय खाते का बघा. नाही. हा. आणि शेलका झाडपाला हा, खाणार. शेलका. बरं. आता मला सांगा ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या नवीन तरुणाने जर करायचं म्हणलं हं. तर सुरुवातीला किती शेळ्या घेऊन सुरुवात करावी बरं याला माहितीच नाही काय. माहिती नाही का त्यानं हा. त्यानं फक्त 5 शेळ्या घेणे. हा फक्त 5 शेळ्या घेऊन 5 सुरुवात शेळ्या करा. घेणे. हा. 5 शेळ्याचा अंदाज घ्यायचा अगोदर. हा 1 वर्ष 2 वर्ष. आणि त्याच्यानंतर मग वाढवत नाही. मग त्यात आपल्याला अंदाज किती फायदा गावतोय. आपण ह्या 5 शेळ्यात किती उत्पन्न काढतोय. हं. 5 शेळ्या त्या माणसानं 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न काढायला पाहिजे. बर आता मला सांगा आपण आता एवढ्या ह्याच्यामध्ये बघितलं की वर्षाला कमीत कमी 5-6 लाख रुपये उत्पन्न तुम्ही घेताय. हो. मग एक वेळ आपल्याला अशी पण येते की आपल्या मुलाबाळांचं शिक्षण असून नोकऱ्या नसतात आणि नोकरी नसल्यामुळे एक पैसा पाण्यासाठी किंवा एक जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन केलेलं असतं. हो. आणि ह्यातनं वर्षाकाठी लाखो रुपयामध्ये उत्पन्न मिळतंय. हो. पण तरी पण एखाद्या वेळेला लग्नाच्या टायमिंगला त्याला अडचणी येतात. म्हणजे मुली देत नाहीत. हो. मुलींची अपेक्षा काय असती चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला पाहिजे हो. किंवा चांगल्या सरकारी ऑफिसमध्ये पाहिजे. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बंगलं पाहिजेत. हो. गाड्या पाहिजेत. मग ह्या मुलींच्या अपेक्षा वाढायला लागल्यात वरचीवर म्हणजे आणि मुलांची लग्न व्हायनात. हो. मग ह्याच्या मागं कारण काय असू शकतं तुम्ही काय सांगाल की बाबा इतकं उत्पन्न आहे तुम्ही एखाद्या सरकारी नोकरदाराला सुद्धा महिन्यात 30-40 हजार रुपये पडत असेल. शेळी पालन करणारा एखादा वर्षाला 5 ते 6 लाख रुपये कमवतो. तो सुद्धा महिन्याला 50 हजार रुपये पाडू शकतो ना उत्पन्न स्वतःच्या जीवावर. काय लाख रुपये पाडू शकतो या. हा. पण आता कसा जमाना झालाय पूर्वी शाळा शिकल्यामुळं काय म्हणते ते तो नोकरवाला पाहिजे. तो उद्या नोकरी नसला मुंबईला जरी असला कुठं कंपनीत तरी मुलगी काय म्हणती आताच्या मुली कशा कष्ट करत नाही त्या काय नाही नुसतं पार्सल आणून खाणाऱ्या मुली त्या घरात त्याला स्वयंपाक येत नाही काय येत नाही. आणि आई बाबा काय म्हणायचं 4 अक्षर शिकली की पोरगी नोकरी लागली. काय उत्पन्न देते पोरगी नोकरी लागू काय घरात बसणार काय आहे. नवऱ्याला बुडवणार घरातल्याला आई बापाला बुडवणार. हा. शिक्षण जरी असलं तर शिक्षण किती मापात असावं लेकीचं. म्हणजे शेतकरी जेवढं नवरा हा कधीच ऐकू शकत नाही. शेतकरी नवरा कधीच ऐकू शकत हा. नाही. हे सगळे 4 गुरं म्हणा 2 एकर 4 एकर जमीन घरात असली पोरगी सुखाची राहते. तशी नोकरी मागं पोरगीचं काय पोरगीला टीव्ही पाहिजे तिला सोनं पाहिजे पावडर पाहिजे. तो नोकरीवाला काय चिघाड करणार आहे का. तो म्हणणार आता का तुझा खर्च भागवीस तो मी गेलो इकडे मरून माझ्या आई बापाचं बघू का तुझं बघू तुला स्वयंपाक ये ना. तू संध्याकाळची आपली खोली आवली की म्हणती आज आपल्याला काय नाही तुम्ही पार्सल घेऊन या जेवणाला. तिला स्वयंपाक येत नाही आजकालच्या मुलीसनी. म्हणजे कुठंतरी एक मुलींना पण जास्त प्रमाणामध्ये शिक्षण दिलेल्याचा तोटा होतोय असं वाटतं. होते तुम्ही कवा बघा कुठे परीक्षा घ्या त्याची. म्हणजे जास्त शिक्षण देऊन नोकरीला लावायचं आणि नोकरीला लावल्यानंतर त्याच पद्धतीचा मुलगा बघायचा आणि येणारी पुढची पिढी बेकार होती. बेकार होते. पार्सलचं अन्न खाणं संस्कार बिघडले चालूनच आहे आणि सगळ्या गोष्टी पुढे बिघडत चालतात. बिघडत चालते त्या का तर घरी गेलं तरी म्हणणार काय आता मला स्वयंपाक नाही सासून म्हणायचं स्वयंपाक तिने म्हणायचं मला येतच नाही. म्हणजे कमीत कमी शिक्षण लिमिट मध्ये पाहिजे मुलींचं पाहिजे आणि तिला बाकीच्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे. शेतकऱ्याशिवाय सुखी कोण नाही. कारण लग्न झाल्यानंतर ह्या गोष्टीच उपयोगाला येतात नोकरी उपयोगाला येत नाही. नोकरी काय एक रिटायर झाला की काय तिथंच राहतो जागे होते. बरोबर तो काव तरी गावालाच येणार की झालं गेलं पुचकून मरून म्हणजे झाले नोकरी बी गेली समजा गेलं झालं पोरांनी म्हणायचं काय झालं गेलं काय त्याचं उत्पन्न तुमचं काय नोकरी काय नाही. शेतकऱ्याशिवाय सुखी माणूस कोण नाही काम. चटणी भाकरी खाल्ला मजेत राहिला. आणि मला एक सांगा आपल्या बकऱ्यांमध्ये कुत्रं एक दिसलं मला ही. आता हे कुत्रं पण वेगळ्या जातीचं दिसतंय जरा थोडं. हे राखणीलाच ठेवलं ठेवलेलं आहे. बरं ह्याला काही वेगळं खायला प्यायला काही नाही. वेगळं म्हणजे ह्याला दूध 12 महिने दूध होतं शेळ्यांचं लहानपणी. 3 महिन्याचं पिल्लू आणलं होतं ही 15 दिवसाचं. आपल्या गावरांमधलं दिसतंय कारवानी. गावरांमध्ये ते ह्याच्यातलं काय म्हणते त्याला कारवानी.
चालतंय. शर्यतीला सुद्धा सांभाळतात असली कुत्री? नाही आम्ही नाही ते होतं आमच्याकडे पण ते आम्ही बंद केलं. तो नाद बेकार आहे. हे उद्योग सोडून त्याच्याकडे जावं लागतं ना. चालतंय बाबा, तुम्ही चांगली माहिती दिली वेळात वेळ काढून, त्याबद्दल चॅनल तर्फे तुमचे आभार. आणि मित्रांनो, ठीक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.